उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनंतर आता सुनेत्रा पवारांनीही मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांनी सर्व संबंधित मंत्र्यांकडून गेल्या 6 महिन्यांच्या कामाचा सविस्तर अहवाल मागवला. केवळ फाईलवरील काम नव्हे तर प्रत्यक्ष जमिनीवर किती विकास कामं झाली, सरकारी योजनांची अंमलबजावणी कितपत झाली याचा तपशील सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे आता प्रत्येक मंत्र्याला आपल्या विभागाच्या कामाचा हिशोब द्यावा लागणार आहे. मंत्रालयात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान शिक्षण खात्याच्या कामकाजावर विशेष लक्ष असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. सुनेत्रा पवार यांनी मंत्र्यांना स्पष्ट संदेश दिल्याचं सांगितलं जातंय की कागदावरील आकडे नव्हे तर जनतेला दिसणारे कामच महत्त्वाचे ठरणार आहे. या घडामोडीमुळे सरकारमधील कामकाजावर अधिक लक्ष केंद्रित होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.